भाजपाचं मोदी सरकार आता चांगलंच चर्चेत आलंय। भाजपाच्या कार्यकर्त्यांना आता तर आत्मक्लेश केल्याशिवाय पर्यायच उरला नाहीये। भाजपाने राष्ट्रवादीचे सर्व घोटाळे बाहेर काढू, भ्रष्टाचाराला आळा घालत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ अशी मोठमोठी आश्वासनं दिली होती। या थापाड्या आश्वासनांना बळी पडून जनतेनं भाजपाला कौल दिला। मात्र हेच मोदी सरकार सत्तेत आल्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांकडे सपशेल पाठ फिरवताना दिसतंय। त्यातच अल्पमतात भाजपानं आपलं सरकार स्थापन केलं। शिवसेनेनं भाजपाला पाठिंबा देण्यास नकार दिला। मात्र कायमच सत्तेची नशा चढलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चेत आली आणि भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचं स्पष्ट केलं। मात्र यामुळे तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भाजपाच्याच विरोधात रस्त्यावर उतरत आत्मक्लेश आंदोलन केलं। आपण जे काही निर्णय घेतले होते की जो पैसा खाईल त्याला आत टाकू, त्याला तडा जाईल अशी आम्हाला भीती वाटते आणि ते होऊ नये त्याच्यापासून नेत्यांनी परावृत्त व्हावं म्हणून नेत्यांना कुठेतरी चिंतन करावं, याच्यातनं काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा, निर्णय बदलावा म्हणून आम्ही आत्मक्लेश करायचं ठरवलं आहे। आम्ही पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधात नाही। आणि माझं तर मत होतं त्या दिवशी कोणाचाही पाठिंबा न घेता मतदान होऊ द्यायला पाहिजे होतं। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या आमदारांनी सुद्धा गुप्त मतदान होतं, आपल्याला भाजपला मतदान केलं असं आपलं सरकार तरलं असतं। कारण यांची कोणाची आता परत निवडणुकीला सामोरं जायची तयारी नाहीये। हा अंदाज आमच्या नेतृत्वाला आला नाही। हे नेतृत्वाचं अपयश आहे, ते अपयश आम्ही आमचं समजतो म्हणून आत्मक्लेश करतोय। आम्ही कोणाच्या विरोधात नाही आणि ज्या ज्या वेळेला सरकार जरी आमचं असलं, पाऊल चुकीचं पडलं तर आम्ही कान धरणार, पाऊल चांगलं पडलं आम्ही पाठीवर थाप मारणार, प्रोत्साहन देणार। अशा दुटप्पी सरकारचा धिक्कार असो, राष्ट्रवादी भाजपा युती अमान्य असा नाराही यावेळी लगावण्यात आला। शहरातील गांधी पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात हेरबाजी आवटी, सुनील मुथा, दिगंबर ढवळे, संजय पांडे, दीपक झुगड, शरद देशपांडे, सुनील साळुंके, असन शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। C24 ताससाठी प्रतिनिधी गोविंद साळुंके, श्रीरामपूर।